माझ्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती. एका राजाची गोष्ट. एक राजा होता आणि त्याच्याकडे एक शिपाई होता. शिपायाने काहीतरी चूक केलेली होती आणि त्या चुकीमुळं त्या शिपायाला शिक्षा होणार होती. शिक्षा मरणदंडाची शिक्षा होती. आणि ही मरणदंडाची शिक्षा जी होती ती होण्याआधी राजा आला आणि त्याला भेटायला राजा त्याच्यासमोर आला. ज्याला शिक्षा झालेली होती तो फार नर्वस होता, कारण हा त्याचा शेवटचा क्षण होता. आणि राजानं त्याला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे आणि जर असेल तर ती सांग. तो म्हणाला की महाराज, एक ग्लास पाणी पाहिजे प्यायला. त्याचं तोंड सुकलेलं होतं. राजानं आज्ञा केली. पाण्याचा ग्लास आला आणि त्यानं तो पाण्याचा ग्लास असा जवळ घेतला, प्याला जवळ घेतला आणि तो पीत होता, पण त्याचा हात थरथरत होता आणि त्याला ते पाणी पिता येईना. तेव्हा राजा म्हणाला त्या शिपायाला, घाबरू नको, जोपर्यंत तू पाणी हे पिणार नाहीस तोपर्यंत तुला सुळावर दिलं जाणार नाही. राजाचे हे शब्द ऐकताच त्या शिपायानं ते पाणी, जमिनीवर माती होती, मातीच्या फुपाट्यामध्ये पाणी ओतून टाकलं. पाणी त्या जमिनीवरती मातीमध्ये मुरलं आणि म्हणाला, महाराज, आपले शब्द आता खरे करा. तुम्ही म्हणाला होता जोपर्यंत हे पाणी पित नाही तोपर्यंत मला सुळावर देणार नाही. आता हे पाणी मी पिऊ शकत नाही. राजानं त्याचे शब्द ऐकले आणि म्हणाला, हो, हा माझा शब्द आहे आणि माझ्या शब्दात सामर्थ्य आहे. तुझी शिक्षा रद्द झालेली आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं, येशूनं दाखल्यांद्वारे खूप गोष्टी शिकवल्या. तुम्ही म्हणाल त्यात मोठी गोष्ट काय आहे? कारण खूप लोक शिकवतात. इतके मोठमोठे लोक आलेत आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी ते शिकवतात. मग त्यात येशूनं शिकवलं ह्याच्याबद्दल तुम्ही इतकं मोठी गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये? मोठी गोष्ट ही आहे की बाकीचे लोक जे आहेत ते शिकवत आहेत फक्त, आणि त्यांचे जे शब्द आहेत ते फक्त काहीतरी शिकवण्यापुरतेच आहेत. पण येशू हा फक्त शिक्षक नाही, तर त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि ते आपण पाहिलं. जसं त्या राजाच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं, त्याच्याही कितीतरी पटीनं जास्त निर्माणकर्त्याचे जे शब्द आहेत ते येशूचे शब्द आहेत. कारण त्यानं हे सर्व विश्व निर्माण केलंय आणि त्या शब्दाच्या सामर्थ्यानं त्यानं समुद्राला दटावलं आणि समुद्र शांत झाला. म्हणजे तो फक्त शिक्षक आहे, फार उत्तम शिक्षक आहे. एवढंच नाही, तो देव आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये मार्काच्या आपण हेच पाहणार आहोत की 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आपण बघितलं की त्याची निसर्गावर असलेली सत्ता, त्याच्या शब्दांची निसर्गावर असलेली सत्ता आणि अधिकार तो आपण पाहिला. आता आपण पाहणार आहोत आत्मिक जगावर त्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल. येशूचं सामर्थ्य आत्मिक जगावर सुद्धा चालतं. आणि ते कसं चालतं? 5वा अध्याय तुम्ही पाहिलात तर पहिल्या 20 वचनामध्ये तुम्हाला एक दिसेल की ह्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त गालिल समुद्र पार करतो आणि दकापलिस या ठिकाणी तो जातो. आता दकापलिस हे जे ठिकाण आहे, दकापलिस, डेकापॉलिस, 10 सिटीज, डेका 10 पॉलिस सिटीज, 10 सिटीज, 10 शहरं. दकापलिस हे 10 शहरं होती. आता ही जी शहरं होती ती यहुद्यांची शहरं नव्हती. त्या ठिकाणी विदेशी लोक राहत असत. आणि येशूनं तो प्रवास केला आणि तो दकापलिस या ठिकाणी गेला. तिथे जाण्यामागं त्याचं काय कारण होतं त्यानं काही शिष्यांना सांगितलं नव्हतं. दकापलिसमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तिथे एक मनुष्य होता जो भूतग्रस्त होता, ज्याला भूताने ग्रासलेलं होतं. आणि असा एक मनुष्य त्या ठिकाणी राहत होता. जेव्हा येशू ख्रिस्त तिथं गेला तेव्हा हा मनुष्य धावत
त्याच्याकडे आला. पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगतं की तो मनुष्य जो आहे तो कबरांमध्ये राहत असे. ही वॉज लिव्हिंग इन द टूम्स. त्याचं राहण्याचं ठिकाण कबरा होतं. त्याला साखळदंडानं बांधण्याचा बऱ्याच वेळेस त्यांनी प्रयत्न केला होता, पण कोणी त्याला साखळदंडानं सुद्धा बांधू शकत नव्हतं. अशा परिस्थितीत तो माणूस होता. म्हणजे त्याची वसती कब्रस्थानामध्ये होती, कबरांमध्ये त्याची वस्ती होती आणि त्याच्या आत दुरात्म्यांची वस्ती होती. विचार करून बघा या गोष्टीचा. जर तुम्ही कोणाला भेटलात आणि विचारलं, हा नवीन ओळख झाली, तुम्ही म्हणालात कुठं राहता तुम्ही, आणि समजा त्या माणसानं सांगितलं की जे लोकल कब्रस्तान आहे त्यात मी राहतो, कबर नंबर 56 आणि कबर नंबर 58च्या मध्ये मी राहतो, असं जर सांगितलं तर कसं वाटेल तुम्हाला? इट्स अ व्हेरी वियर्ड थिंग. पण हा मनुष्य तिथे राहत होता. त्याचं कारण असं की त्याच्यावर स्वतःवर त्याचा कंट्रोल नव्हता, दुरात्म्याचा कंट्रोल त्याच्यावरती होता. तो पळत आला, तो स्वतःला मारून घेत असं, जे काही भयानक अशी सिच्युएशन त्याची होती. अंगावर वस्त्र नव्हती, साखळ्यांनी बांधून घातलं तरी तो साखळ्या तोडत होता. आणि तो आला, येशूजवळ आला, आणि 6वं वचन आपल्याला सांगतं की त्यानं येशूला पाहून पळत आला आणि त्यानं येशूला नमन केलं. इंग्लिश बायबल म्हणतं की ही रॅन अँड वर्शिप्ड हिम. आणि मोठ्या आवाजात तो ओरडून म्हणाला की व्हॉट हॅव आय टू डू विथ यू, जीसस, सन ऑफ द मोस्ट हाय गॉड. हे देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? तू का आला आहेस? डू नॉट टॉर्मेंट मी, असं तो म्हणतो. आता एक लक्षात घ्या, दुरात्मे सुद्धा, आता तो मनुष्य बोलत नव्हता, त्याच्या आतले दुरात्मे बोलत होते. इवन त्यांना लक्षात आलं की येशू हा देव आहे, येशू हा देव आहे, हे त्यांना सुद्धा लक्षात आलं. मग येशू त्याला म्हणाला, याच्यातून बाहेर निघ. येशूने त्याला त्याचं नाव विचारलं तर तो म्हणाला, माझं नाव सैन्य आहे. याचा अर्थ की अनेक दुरात्मे त्या माणसाच्या आत होते. लीजन असा शब्द वापरलेला आहे. आणि ते लीजन हा जो शब्द आहे तो रोमी लोकांमध्ये लीजन म्हणजे सैन्याची एक तुकडी असे. आणि ही जी सैन्याची तुकडी असे त्याच्यात 6000 सैनिक असत. आता ह्याच्या आत सैन्य होतं, म्हणजे ह्याच्या आतमध्ये इतके हजारो दुरात्मे वस्ती करत होते. येशूनं त्याला सांगितलं, त्या दुरात्म्यानं सांगितलं, ह्याला सोडून जा. आता तुम्ही प्रश्न विचाराल की हे कसं काय शक्य आहे? त्याचं कारण असं आहे की सर्वात मोठी सत्ता जर कुणाची असेल तर देवाची आहे. आणि देवाची सत्ता सर्वात मोठी असल्यामुळं त्याच्या शब्दानं, आपण बघितलं, येशूच्या शब्दानं वादळ शांत झालं. आता येशूच्या शब्दानं ह्या दुरात्म्यांचं सुद्धा येशूसमोर काय चालत नव्हतं. त्यांनी विनंती केली की आम्ही, तो एक डुकराचा कळप होता तिकडे, त्यांच्यामध्ये आम्हाला पाठव. आणि येशूनं त्यांना म्हटलं की जा तुम्ही. त्या माणसामधून ते निघाले आणि डुकरांच्या कळपामध्ये गेले. 2000 डुकरं होती. त्या डुकरांमध्ये जेव्हा ते दुरात्मे गेले, ते पळत गेले आणि कड्यावरून खाली कोसळले आणि मरण पावले. याचा दुसरा एक अर्थ आपल्याला हे दिसतो की इतक्या 2000 डुकरांपेक्षा त्या एका माणसाचा आत्मा, एका माणसाचा जीव देवासाठी महत्त्वाचा होता आणि देवासाठी महत्त्वाचा आहे. प्रभूचं वचन आपल्याला हे म्हणतं की तुम्ही चिमण्यांकडे पहा. त्या पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, काही करत नाहीत, पण देव त्यांना पुरवतो. तुम्ही बहुत चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. प्रभू म्हणतो की तुमची मी काळजी घेतो आणि तुमचं जे महत्त्व आहे ते चिमण्यांपेक्षाही जास्त आहे. बहुत चिमण्यांपेक्षा जास्त तुमचं मला महत्त्व आहे. आणि ते त्यानं त्या ठिकाणी दाखवलं. त्या माणसाची जी स्थिती होती ती येशूनं पाहिली. ह्या स्थितीतून ह्या माणसाला काढायला कोणीही समर्थ नव्हतं, फक्त येशू समर्थ आहे आणि येशूनं ते काम केलं. ही गोष्ट पाहता आपल्याला लक्षात येईल, हे काम केल्यानंतर येशू परत
समुद्रातून पार गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्या एकट्या माणसासाठी आणि एकट्या माणसाला सोडवण्याकरता, त्याच्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याकरता, त्या एकट्या माणसासाठी येशू तो समुद्र पार करून त्या ठिकाणी गेलेला होता. याचा दुसरा अर्थ हाही आहे की तुम्ही जरी एकटेच असता जगामध्ये, ज्यानं पाप केलेला आहे, तर तुमच्या एकट्यासाठी येशू स्वर्ग सोडून ह्या भूतलावर आला असता. कारण त्याच्यासाठी तो एक जीवसुद्धा महत्त्वाचा आहे. पुढे जाऊन तुम्ही पहा, 100 मेंढराची गोष्ट जेव्हा येशूनं सांगितली तेव्हा तो म्हणाला की 100 मेंढरांपैकी एक मेंढरू जे आहे ते हरवलेलं होतं. आणि त्या एका मेंढरासाठी तो मेंढपाळ त्या मेंढराला शोधायसाठी गेला. येशू हरवलेले शोधण्याकरता आलेला आहे, हरवलेल्यास शोधण्याकरता आलेला आहे. आणि तो तुम्हाला मला शोधण्याकरता आलेला आहे. ह्या माणसाला स्वतः कपडे घालायची शुद्ध नव्हती, कुठं राहायची याची शुद्ध नव्हती. तो त्याच्याकडून झिरो इनिशिएटिव्ह होता. तो येशूकडे गेला नाही, झिरो इनिशिएटिव्ह. येशू त्याच्याकडे गेला. प्रियानो, आज देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे. कदाचित पहिल्या वेळेस येत असेल, पण हे लक्षात घ्या, येशूबद्दलची ही वार्ता येशूनं तुमच्याकडे पाठवलेली आहे. कारण त्याची इच्छा आहे की तो तुम्हाला भेटावा. आणि मग ह्या स्टोरीमध्ये असं होतं की पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तो मनुष्य पहिल्यांदा कपडे घातलेला, 15व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं, जो भूतग्रस्त होता तो त्याच्यामधून ती भूतं निघून गेली. तो बसलेला, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला असा लोकांनी पाहिलं. गावातले लोक आले धावत पळत. त्यांनी या माणसाला पाहिलं. आत्तापर्यंत ते कसं पाहत होते त्याला? भूतग्रस्त, त्याच्या शरीरामध्ये भूतांनी वास केलेला. दुसरी गोष्ट, कधीही कपडे न घातलेला. आणि बसलेला तर पाहिलेलाच नव्हता तो, कारण तो बसतच नसेल अस्वस्थ असल्यामुळे. आणि शुद्धीवर तर कधीच नव्हता तो. पण आत्ता जेव्हा ते पाहतायत तेव्हा त्याच्यामधले दुरात्मे निघून गेले. तो बसलेला आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये एक शांती आहे. तो कपडे घातलेला आहे आणि तो शुद्धीवर आलेला त्यांनी पाहिला. पण पवित्र शास्त्र असं म्हणतं की ज्या वेळेस त्यांनी त्याला तसं पाहिलं तेव्हा ते घाबरले, असं म्हटलेलं आहे. मानवी मन बघा, जेव्हा एक ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, जेव्हा बदल दिसतो माणसात. तो भूतग्रस्त होता तेव्हा त्यांना ते ओके होते. तो आता बदललेला पाहिल्यानंतर ते घाबरलेले आहेत. आणि ते येशूला म्हणतात, तू आमच्यामधून निघून जा. तो भूतग्रस्त येशूकडे येतो, म्हणतो, प्रभू मी तुझ्याबरोबर येतो. तो त्या गावातला होता, त्या शहरांमधला होता, त्याची स्टोरी होती. आपल्याला माहीत नाही त्याची स्टोरी काय. पण तो म्हणतो, प्रभू तू मला ह्यातून मुक्त केलंस आणि हे जे लोक आज तुला इथून निघून जा म्हणतायत, मला ह्या लोकांमध्ये राहायचं नाही. चल, मला तुझ्याबरोबर घेऊन चल, मी तुझ्याबरोबर येतो. लोकांची प्रार्थना होती, तू इथून निघून जा. त्याची प्रार्थना होती, प्रभू मला तुझ्याबरोबर घेऊन चल. कॉन्ट्रडिक्शन असं आहे की प्रभूनं प्रार्थना ऐकली एकाची आणि दुसऱ्याची ऐकली नाही. त्या लोकांची प्रार्थना त्यानं ऐकली आणि तो निघून गेला. हा भूतग्रस्त जो शहाणा झाला होता त्याची प्रार्थना ही होती की प्रभू मला तुझ्याबरोबर घेऊन चल. त्याची प्रार्थना येशूनं ऐकली नाही. आणि अनेक वेळा आपल्याला विचार येतो की अरे येशूनं असं का केलं असावं? कारण सांगतो, देवाचे विचार ते आमचे विचार नाहीत. त्याचे विचार आमच्यापेक्षा कितीतरी उच्च आहेत. पहिली गोष्ट, त्या लोकांची प्रार्थना येशूनं ऐकली त्याचं कारण असं होतं की त्यांना प्रभूला चान्स द्यायचा होता. तो चान्स असा आहे की प्रभूला त्यांचं तारण करायचं होतं. त्यांना सुवार्ता कळावी. येशूनं त्यांच्यासाठी प्राण दिला, ही जी सुवार्ता, येशू तारायला आला, ही जी सुवार्ता आहे ती त्यांना कळावी, त्यांचं जीवन बदललं जावं. यासाठी प्रभूनं त्यांची प्रार्थना ऐकली नाही. तो निघून गेला. कारण त्यांना
ती वार्ता कळवण्यासाठी त्याचा एक शिष्य तो तिकडे सोडून चालला होता. हा 12 शिष्यांपैकी शिष्य नाही आहे, पण आता तो ती सुवार्ता घेऊन एक टेस्टिमनी, एक साक्ष, येशूची साक्ष त्या ठिकाणी सांगणार होता. आणि म्हणून प्रभू म्हणाला, तू थांब इथं, देवानं तुझ्यासाठी काय केलं या लोकांना सांग. विचार करा, जेव्हा तो त्या गावामध्ये व्यवस्थित असा कपडे घातलेला जाऊन सांगत असेल की येशूनं माझं जीवन बदललं, काय झालं असेल त्या 10 गावांमध्ये. ही वॉज द लॉर्ड्स फर्स्ट इव्हँजलिस्ट इन डेकापोलिस. त्याचे विचार ते आमचे विचार नाही आहेत. त्याचे विचार आमच्यापेक्षा कितीतरी उच्च आहेत. एका प्रार्थनेचं उत्तर दिलं, दुसऱ्याचं दिलं नाही, पण दोन्हीही मानवाच्या भल्याकरता त्यानं केलं. तुमच्या जीवनामध्ये कधी कधी प्रार्थनेची उत्तरं येत नसतील आणि तुम्ही विचार करत असाल की असं का? तुमच्या भल्यासाठी. पुढे जाऊन काय चांगलं करायचं तुमचं ते त्याला माहिती आहे आणि तेच तो तुमच्यासाठी करणार. आपण हे पाहिलं, येशूची निसर्गावर सत्ता चालते, येशूची दुरात्म्यांवर सत्ता चालते. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहाल, येशूची आजारावर सत्ता चालते, येशूची मृत्यूवर सुद्धा सत्ता चालते, कारण तो जिवंत देव आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव.